यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील आवळगाव इथं अवैध दारू विक्री होत असल्यामुळे गावकरी नाराज आहेत। या संदर्भात गावकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन 4 दिवसात कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे। आवळगाव येथे आनंदराव लेठू रामपुरे, बंडू गणपत उईके आणि वामन खंगारे हे गेल्या 1 वर्षापासून गावात अवैध दारू विक्री करत आहेत। त्यामुळे गावातील शांततेला धोका निर्माण झाला आहे। ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या प्रकरणाची दखल घेऊन अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। मी आवळगाव येथील रहिवासी असून माझ्या गावामध्ये 1 वर्षापासून अवैध दारू विक्री होत आहे, तरी आमच्या गावाला थोडी मदत करावी पोलीस प्रशासनाने अशी आमची मागणी आहे। आणि त्याचबरोबर दुसऱ्या गावातील लोक आमच्या गावामध्ये येऊन दारू पिऊन अश्लील शिव्या गाळत आमच्या गावातून जातात आणि आमच्या गावातील लोकांना त्रास होतो सर। यासाठी आम्हाला थोडी मदत करावी। योगेश काळे म्हणून एक मुलगा दारू पिऊन तो सार्वजनिक विहिरीमध्ये आत्महत्या केलं, तो देखील दारू पिऊनच आत्महत्या केलं होतं। त्यानंतर देखील 2 महिलांनी, एक बेबी बोरकर म्हणून तिनं देखील दारूच्या नशेमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे, तरी याच्यावर पोलीस प्रशासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही। वारंवार शाळकरी मुलांना या दारू विक्रीमुळे त्रास होत आहे आणि या त्रासामुळे महिलांना देखील आपल्या नवऱ्यांसोबत भांडणाचे प्रमाण वाढत आहे। म्हणून आम्ही माननीय गृहमंत्री साहेबांच्या माध्यमातून ठाणेदार साहेबांना निवेदन दिलं आहे की यांच्यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा आम्ही उपोषणाला बसण्याची मागणी गावकऱ्याच्या वतीनं सादर केलं आहे।